नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे। यावर्षी आपण 9वीतील मॅथ्स 1 मध्ये पहिलं प्रकरण पाहतोय सेट। सेट्स। सेट या प्रकरणामध्ये आपल्याला सेट्स इंट्रोडक्शन, टाइप ऑफ सेट्स, वेन डायग्राम, इक्वल सेट्स, सबसेट्स, universal set, intersection and union of sets, number of elements in a set एवढ्या पॉइंट्सचा आपल्याला विचार करायचा आहे। पहिल्या भागामध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन ऑफ सेट्स पाहतोय। सेट म्हणजे काय, संच म्हणजे काय, सेट म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला संच म्हणतो। संच या शब्दाचा अर्थ आपण कसा घेतो, समूह। कसा घेतोय, समूह या अर्थाने घेतो। आता या सेट बद्दल तुमच्या पुस्तकात पान नंबर 1 वरती काही इमेजेस दिलेले आहेत। त्यातील पहिली इमेज आहे फ्लॉवर बकेट। फ्लॉवर बकेट। तुम्हाला फ्लॉवर बकेट माहिती आहे, फुलदाणी, ज्याच्यामध्ये अनेक फुलांचा समूह असतो। म्हणजे फूल हा घटक आहे, अनेक फुलांचा समूह, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, सेट्स म्हणणार आहोत। सेकंड इमेज आहे बंच ऑफ कीज, किल्ल्यांचा साठा। म्हणजे किल्ल्यांचा समूह, अनेक चाव्या असतात, चाव्यांचा समूह। तिसऱ्या चित्रामध्ये फ्लॉक्स ऑफ बर्ड, आपण अनेक पक्षी आकाशातून इकडे तिकडे जाताना पाहतो। एकत्रितरित्या हे पक्षी जात असतात, त्याला आपण थवा म्हणतो, पक्ष्यांचा थवा, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, फ्लॉक्स ऑफ बर्ड। म्हणजे हा सुद्धा एक सेट आहे। चौथं जे चित्र आहे पाईल ऑफ नोटबुक्स। वयांचा गट्टा, अनेक वया एकमेकावरती ठेवल्या तर वयांचा गट्टा तयार होतो, म्हणजे त्याला वयांचा आपण सेट म्हणू शकतो। आणि शेवटचं चित्र आहे, त्याच्यामध्ये नंबर्स आहेत 1 2 3 4 5 अप टू 12। सो दॅट इज अ कलेक्शन ऑफ नंबर, संख्यांचा समूह। काय, संख्यांचा समूह। म्हणजे एकंदरीत ह्या 5 चित्रामध्ये अनेक वस्तूंचा समूह दाखवलेला आहे। पहिल्या चित्रामध्ये फुलांचा समूह, दुसऱ्यामध्ये किल्ल्यांचा समूह, तिसऱ्यामध्ये पक्ष्यांचा थवा, अनेक पक्षी एकत्र आलेले, चौथ्यामध्ये पाईल्स ऑफ नोटबुक, वयांचा गट्टा तयार झाला, म्हणजे अनेक वया एकत्र ठेवून गट्टा तयार केलेला आहे। आणि शेवटी नंबर ऑफ कलेक्शन, अनेक संख्या एकत्र करून त्यांचा साठा तयार केलेला आहे, समूह तयार केलेला आहे। सो ॲज लाईक वी सी हिअर्स अ कलेक्शन ऑफ थिंग्स। वस्तूंचं एकत्रीकरण आपल्याला करायचं। सो इन ऑल दिस पिक्चर्स there are some examples and we can clearly list the object that the collections। म्हणजे आपल्याला काय दिसतं की त्या चित्रामध्ये अनेक वस्तूंचं एकत्रीकरण केलेलं आहे, दॅट इज अ कलेक्शन। व्हॉट इज हिअर्स अ कलेक्शन केलेलं आहे। सो वी सी हिअर्स अ कलेक्शन, अनेक वस्तूंचं कलेक्शन केलेलं आहे। So we call the collection of such object, that is a set। Collection of object you call here a set। वस्तूंचा समूह, थोडक्यात काय बघणार आपण, वस्तूंचा समूह म्हणजे काय, संच। Now we share some examples depending on this। We share some examples and think about here's is it set or not, it is a set or not। So look here sir, we write here some examples। So observe this collection here, happy children in the village। happy children in the village म्हणजे एका खेडेगावातील आनंदी मुले। पण एखाद्या खेळामध्ये एखाद्या मुलाचा आनंद कशात असू शकतो, आपण हे सांगू शकतो का? एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा आनंदी आहे कशावरून सांगता येईल?
कारण प्रत्येकाचा आनंद हा वेगळा असू शकतो. त्यामुळं टू बी हॅप्पी आपण कन्सिडर करू शकत नाही. एखाद्याचा आनंद कशामध्ये आपण निश्चित सांगू शकत नाही. 1 तासापूर्वी तो आनंदी होता, पण आता तो आनंदी आहे का, किंवा उद्या तो आनंदी असणार आहे का, सांगू शकत नाही. सो दिस स्टेटमेंट्स हॅपी चिल्ड्रन्स इन द क्लास इज नॉट सेट. म्हणजे आपण इथं संच तयार करू शकत नाही, फाइंड करू शकत नाही, आनंदी मुलं आपण शोधू शकत नाही. Therefore, it is not a set. Now, second example, brilliant student in the class. Brilliant student म्हणजे बुद्धिमान विद्यार्थी. पण एखाद्याची बुद्धी कशामध्ये जास्त चालते? तो अभ्यासामध्ये जास्त बुद्धिमान आहे का एखाद्या खेळामध्ये बुद्धिमान आहे किंवा एखाद्या कलेमध्ये तो बुद्धिमान आहे, हे आपण सांगू शकत नाही. कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असणार आहे. सो ब्रिलियंट स्टुडंट इन द क्लास, इट इज नॉट अ सेट. इट इज अ नॉट सेट. सो देर आर प्रॉपर डेफिनेशन ऑफ दिस सेट. म्हणजे संचाची निश्चित व्याख्या आपण या उदाहरणावरून सांगू शकत नाही. कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, वस्तूंचा समूह बरोबर आहे, पण त्यामध्ये स्पेसिफिक काहीतरी गुणधर्म पाहिजे की ज्याच्यावरून आपल्याला कलेक्शन करता आलं पाहिजे. कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूंचा संग्रह करता आला पाहिजे, वस्तूंचा समूह करता आला पाहिजे. या 2 उदाहरणामध्ये हॅपी चिल्ड्रन्स आपण शोधू शकत नाही किंवा ब्रिलियंट स्टुडंट्स आपण शोधू शकत नाही. सो इट इज अ नॉट सेट. Now we see another examples. We see here another example for this. So look here some. We see here some examples. So look here some. First example, days of week. Days of a week. एका आठवड्यातील दिवस. एका आठवड्यातील दिवस म्हटल्यानंतर तुमच्या समोर काय येणार आहे? मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. याच्यापेक्षा वेगळं काय येणार आहे का? सो यू काउंट हिअर दिस. You collect these. So days of a week, you write here all days in a week. म्हणजे त्या आठवड्यातील दिवस तुम्ही तिथे लिहू शकता, कलेक्शन करू शकता. सो इट इज अ सेट. दॅट इज अ सेट. म्हणजे आपण संच तिथे लिहू शकतो. सेकंड एक्झाम्पल, मंथ्स इन अ इयर. एका वर्षात असणारे महिने आपण सांगू शकतो. विच आर द मंथ्स? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, as so on up to December. So all these month you collect years and write years. So that is a months in a year. It is a set. It is a set. So I write here a set. Then brave children in the class. हुशार मुलं एखाद्या वर्गात आहेत, एखाद्या वर्गातील हुशार मुलं. पण हुशार या शब्दाची डेफिनेशन आपण त्या मुलांच्या बाबतीत काय करू शकतो? एखादा विद्यार्थी हुशार आहे किंवा नाही हे आपण कशावर ठरवू शकतो? सो वी डू नॉट कलेक्ट हिअर प्रॉपर डाटा. आपण योग्य डाटा कलेक्ट करू शकत नाही. सो देयर इज अ नो सेट. सो इट इज अ नो सेट. हा सेट नाही आहे. Then first 10 counting numbers. You know here's counting numbers. मोज संख्या तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट 10 numbers. पहिल्या 10 संख्या म्हटलं तर तुम्ही कुठल्या मोजणार आहे? 1 2 3 4 up to 10. का आपण 11 12 13 म्हणणार आहे? नाही म्हणणार. सो फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स यू कलेक्ट हिअर्स फ्रॉम 1 to 10. म्हणजे आपण इथं निश्चित अशा संख्या शोधू शकतो. सो इट इज अ सेट. त्याला आपण काय म्हणणार आहे? सेट म्हणणार आहे. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मजबूत किल्ले पूर्वीच्या काळी होते, आता आहेत की नाहीत सांगू शकतो का? नाही सांगू शकत. एखादा किल्ला किती मजबूत आहे आजच्या घडीला आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. सो इट इज नॉट प्रॉपर सेट. सो इट इज नो सेट.
Then last example here, planets our solar system. आपल्या सोलर सिस्टीम मध्ये प्लॅनेट्स आहेत. आपण सांगू शकतो अर्थ, मून्स ॲज लाईक्स. वी राईट हिअर सब प्लॅनेट्स. आपण ते प्लॅनेट्स सांगू शकतो. नेपच्यून्स आहे, युरेनस आहे. So as like we write here the planets in our solar system, so it is a set. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डाटा लिहू शकतो, ज्याच्यामध्ये आपण ठराविक गोष्टी संग्रह करू शकतो, त्याला आपण काय म्हणणार आहे? सेट म्हणणार आहे. दॅट इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे वस्तूंचं कलेक्शन करता आलं पाहिजे. देर आर 2 एक्झाम्पल्स. लुक हिअर ब्रेव्ह चिल्ड्रन्स. आपण ब्रेव्ह चिल्ड्रन्स कलेक्शन करू शकत नाही. त्यानंतर स्ट्रॉंग फोर्स आपण कलेक्शन करू शकत नाही. सो देअरफॉर इट इज अ नॉट अ सेट. सो आय होप सो यू अंडरस्टँड व्हॉट इज अ सेट. या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सेट म्हणजे काय. सेट संच म्हणजे एक निश्चित वस्तूंचा संग्रह, एक निश्चित वस्तूंचा समूह, ज्याला आपण संच म्हणणार आहोत. So these are the some example on this. Now we share some proper definition of set. आता आपल्याला संचाची योग्य व्याख्या बघायची आहे, डेफिनेशन बघायचं आहे. So before this you first write all this. So we share some proper definition of this set. So what is definition here? So if we can definitely and clearly decide, निश्चित आणि स्पष्ट ज्यावेळी आपण ठरवू शकतो. काय ठरवू शकतो? द ऑब्जेक्ट्स ऑफ ए गिवन कलेक्शन. एखाद्या समूहातील निश्चित घटक किंवा सुस्पष्ट असा घटक आपण ठरवू शकतो, डिसाइड करू शकतो. तर त्या कलेक्शनला आपण काय म्हणणार आहे? सेट म्हणणार आहे. म्हणजे एखाद्या संचातील घटक हे निश्चित असतील, क्लिअर असतील, स्पष्ट असतील, तर त्या समूहाला आपण काय म्हणायचं? सेट म्हणायचं. सो दॅट इज अ प्रॉपर डेफिनेशन ऑफ दिस सेट. नाव द सेट राईट एज कॅपिटल लेटर्स. द नेम ऑफ लेटर्स. नेम ऑफ सेट. You write your name of sets by capital letters. Capital letters A, B, C, D up to Z. Up to Z. So name of sets you write by capital letters A, B, C, D up to Z. सर्वांना ABCD येते. कोणत्याही संचाचं नाव लिहायचं झालं तर ते कॅपिटल लेटरनं म्हणजे ABCD अप टू Z यापैकी कुठल्याही अक्षरांना आपल्याला दाखवते. नाव मेंबर्स ऑफ सेट. मेंबर्स ऑफ सेट. त्या संचातील घटक तुम्हाला दाखवायचे. त्यासाठी काय करणार आपण? स्मॉल लेटर वापरणार. स्मॉल letters, that is A, B, C up to Z. But all members you write one by one by comma. प्रत्येक घटक लिहित असताना प्रत्येक घटकानंतर कॉमा कंपल्सरी पाहिजे. तर या पद्धतीने आपण संचाचं नाव नेम ऑफ सेट्स लिहू शकतो आणि मेंबर्स ऑफ सेट त्या संचाचे घटक स्मॉल लेटरनं आपल्याला लिहिता येतात. आता एखादा घटक त्या संचाचा आहे की नाही हे कसं लिहायचं? हाऊ यू राईट द मेंबर्स ऑफ सेट्स? सो लुक हिअर. सो देर आर मेंबर्स आर A, B, C and you write they are members of sets. So how you write this? So A belongs to A. That means you read as A is member of set A. A is member of set A. You call here the element also. A is element of set A. But suppose there are
someone is not member of set. Look there, sir. B. It is not a member of A. Member of A. So how you write this? That is a belongs to sign. You make as like symbol. B is not a member of set A. So right here, sir. B is not member of set A. म्हणजे एखादा घटक एखाद्या संचाचा आहे की नाही कसं लिहायचं. आता ए हा एचा घटक आहे, स्मॉल ए कॅपिटल ए. राईट हियर ए इज अ मेंबर ऑफ सेट ए, म्हणजे ए हा संच ए चा घटक आहे. सेकंड एक्झाम्पल हियर बी इज नॉट एलिमेंट ऑफ ए और बी इज नॉट अ मेंबर ऑफ ए. राईट हियर बी इज नॉट अ मेंबर ऑफ सेट ए. बी हा संच ए चा घटक नाही. So as like we write here, so someone is not a member of some sets. So these are the basic information of this set. Now we shall some examples on. We know here so some set of numbers. आपल्याला काही संख्यांचे संच माहिती आहे, काही संख्यांचे प्रकार माहिती आहेत. You know here some natural numbers, whole numbers, integer numbers, rational numbers, real numbers. So all these numbers are set of that numbers. So we share some example on this. So look here son. First example here son. N is equal to in curly bracket 1, 2, 3, 4 as so on. So these are the counting numbers. These are the counting numbers. ह्या मोज संख्या आहेत. So we call these set of natural numbers. What we call here son? Set of natural number. So that is denoted here say n. So that is first example. Then we know here so w is equal to in curly bracket 0, 1, 2, 3, 4 as so on. So there are only 0 in this natural numbers. It becomes whole numbers. So it is also called as a set of whole numbers. Set of whole numbers. So I write here a set of whole numbers. Then third example, I is equal to in curly bracket dash dash minus 2, minus 1, 0, 1, 2, 3 as so on. So these are the integers. These are the integers number, that is a पूर्णांक संख्या. So it is a set of integers. Set of integers. I write here a set of integer. Set of integers. And you know these symbols Q, that is a set of natural numbers. Now you know here's a Q, that means set of rational numbers. I write here's a set of rational number. You know study these numbers in 8th standard or 7th standard. Which are the rational numbers, irrational numbers. And last, all these numbers are real numbers. So we call it as a set of real numbers. So all these number we know here so in the form of type of just numbers, that is the natural numbers, whole numbers, integers, rational numbers and real numbers. So we know this. So all these number we write in the form of set. या सगळ्या संख्या आपण संचाच्या रूपात लिहू शकतो. Now how to write? There are some methods to write these all numbers. So which are the numbers we see here? So there are two methods. One is the listing methods or roster methods. Listing method or roster methods, and second is rule method or set builder form. म्हणजे संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे लिस्टिंग मेथड, म्हणजे यादी पद्धत. तुम्ही यादी पद्धतीनं एकमेकासमोर फक्त घटक लिहित जाऊ शकता.
या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं, 1 बाय 1 सगळे घटक लिहायचे, ऑब्जेक्ट लिहायचे. आणि सेकंड मेथडमध्ये, रोल मेथडमध्ये, त्याला आपण काय म्हणणार, गुणधर्म पद्धत. त्या कलेक्शन मधली म्हणजे जे काय ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्टमध्ये काय गुणधर्म आहे त्या गुणधर्मानुसार म्हणजे त्या संख्यामधील जो गुणधर्म आहे, जो रूल आहे, तो रूल तुम्हाला इथे लिहायचा आहे. सो ॲज लाईक देर आर 2 मेथड्स, सो वी राईट हिअर सम एक्झाम्पल ऑन दिस. सो फर्स्ट फॉर लिस्टिंग मेथड्स, look here some example. The set of odd numbers between 1 and 10. So that is example 1. The set of odd numbers between 1 and 10. 1 आणि 10 यांच्यामधील odd number लिहायचे. काय लिहायचे? Odd numbers. So how to write? By listing methods. So we write here list. So name of the set here is A is equal to in curly bracket. Is equal to in curly bracket. We write here odd numbers between 1 to 10. 1 आणि 10 यांच्यामधील घ्यायचे म्हणजे 1 आणि 10 त्याच्यात येणार नाही. सो फर्स्ट ऑड नंबर विच इज युअर्स 1 आफ्टर, दॅट इज 3, देन आफ्टर 5, देन 7, देन 9. सो ऑल दीज आर ऑड नंबर. यू राईट ॲज लिस्ट मेथड्स. यू राईट ॲज लिस्ट मेथड्स, दॅट इज अ लिस्टिंग मेथड्स. यादी पद्धतीनं म्हणजे सगळे घटक आपण लिहिले, सर्वच्या सर्व घटक इथे लिहिले. सो दिस इज कॉल्ड लिस्टिंग मेथड्स ऑर रोस्टर मेथड्स. नाउ वी शेअर सम रूल मेथड्स. टेक दिस सेम एक्झाम्पल. याच एक्झाम्पलचं आपण काय करायचं, रूल मेथडनं लिहायचं. हेच एक्झाम्पल आपण पाहू. सो दिस वन अगेन एक्झाम्पल हिअर. सो वी राईट फॉर रूल मेथड्स. So how to write this? Look here. I take this name A is equal to in curly brackets. So there are numbers 1, 2 up to 10s, but we find out here some odd number between this. So all these number denoted by x. Denoted by x. म्हणजे A या संचामध्ये x आहे, पण x काय आहे? A या संचामध्ये x आहे पण तो x काय आहे? व्हॉट इज x? सो आय राइट हियर सच दॅट x इज ऑड नंबर. x इज ऑड नंबर. x काय? ऑड नंबर आहे. पण ऑड नंबर किती आहेत? ऑड नंबर किती आहेत? हाऊ मेनी ऑड नंबर्स देयर? सो वी राइट हियर कंडिशन. व्हॉट इज दिस कंडिशन्स? 1 लेस देन x लेस देन 10. ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे x हा 1 पेक्षा मोठा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10. म्हणजे x हा 1 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान आहे. म्हणजे त्यांच्या मधले जे काय नंबर्स असतील ते नंबर इथं तुम्हाला मिळतील. नाव सो दॅट इज द रूल मेथड्स. याला आपण काय म्हणणार आहे? रूल मेथड म्हणणार आहे. सो we take here one example, and this example write by 2 methods. First method is listing methods and second method is rule methods. In listing methods you write all objects in the curly brackets as it is. सर्वच्या सर्व घटक आपण तिथे लिहिले. But in rule methods we write only property of that objects, property of that numbers. The numbers are odd numbers and one condition is there. So where to where म्हणजे कुठून कुठपर्यंत. सो दॅट इज 1 लेस दॅन x लेस दॅन 10. सो दॅट इज मेथड्स टू राईट सेट्स. म्हणजे ह्या संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. सो ॲज लाईक वी सी हिअर लिस्टिंग मेथड्स, रूल मेथड्स. देयर इज अनदर नेम फॉर लिस्टिंग मेथड इज रोस्टर मेथड्स अँड फॉर रूल मेथड इज सेट बिल्डर फॉर्म. सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ methods to write sets. Now we see here some rule method again.
how to write this, or how to read these rule methods. How to read this? How to read this? Set A is the set of all x. Set A is the set of all x such that x is odd number between 1 and 10. Between 1 and 10. So as like you read this. So set A, that is the set A, is the set of all x such that, you read this vertical line, that is the such that. You read this vertical line, sir, such that. So set A is the set of all x, such that x is odd number between 1 and 10. So I write here, so x is odd number between 1 and 10. So as like you read this set, as like you read these rule methods. So I hope so understands how to write rule methods and how to read it. So as like we write here the listing methods, the rule methods, and how to read this. So I hope so you understand this. Now we share some another examples. So look here, sir, there are examples given in rule methods and you write in listing methods. तुम्हाला काही उदाहरणं दिलेत कुठल्या पद्धतीमध्ये रोल मेथड मध्ये दिलेले and you write in listing methods. तुम्हाला काय करायचं लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचे. So how to write this? Look here, sir. So in first, A is equal to in curly bracket x such that x is a prime number between 1 to 10. And we write here listing methods. म्हणजे x हा असा A हा असा संच आहे की x काय आहे प्राइम नंबर आहे between 1 to 10. 1 and 10 यांच्यामधलं प्राइम नंबर्स. So I write this name again here. So A is equal to in curly bracket and you write here so all object between 1 to 10 which prime numbers. So which are the prime numbers? You know here so prime numbers. तुम्हाला काही गोष्टी माहित पाहिजेत. इवन नंबर कुठल्या, ऑड नंबर कुठल्या, प्राइम नंबर कुठले आहेत, स्क्वेअर नंबर कुठले आहेत, क्यूब नंबर कुठले आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरून आपण लिहितोय 1 to 10 मध्ये प्राइम नंबर्स पहिले कुठले आहेत 2, आफ्टर दॅट 3, आफ्टर दॅट 5, देन 7. So all these are prime numbers. 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7. So this is the listing methods. त्याला आपण काय म्हणणार आहे? लिस्टिंग मेथड म्हणणार आहे. Then second example, B is equal to in curly bracket x such that x is a letter of word division. म्हणजे डिव्हिजन मधील x हे लेटर आहे. B हा असा x चा संच आहे की x हे काय आहे डिव्हिजन या शब्दातील लेटर आहे. So I write this name, same name, that is B is equal to in curly bracket. So first letter D, I write here some D. Then second here some I, then V, then I. But I is already you write. You write here one letter at once. जे लेटर डबल असेल टिबल असेल तर ते लेटर तुम्ही एकदाच लिहू शकता. इथं I 3 वेळा आलेला आहे. 1, 2, 3
3 वेळा आय आले, पण तुम्ही लिहायचे किती? एकदाच. सो आय राईट हिअर डी आय व्ही, आय राईट हिअर 1 टाइम्स. So next you write here some div. These are, you don't write here, then you write here say yes. Again there are I, but you don't write here some, then you write here some O, and last here say L. So that is the listing methods for this set D. म्हणजेच एखाद्या शब्दामध्ये जर अक्षर रिपीट असेल, डबल असेल, ट्रिपल असेल, तर तुम्ही ते अक्षर एकदाच लिहायचं आहे. Then next example, C is equal to in curly bracket x such that x is a number such that x square is equal to 9. म्हणजे C हा अशा x चा संच आहे की x काय आहे? x square is equal to 9. म्हणजे त्याचा वर्ग केल्यानंतर उत्तर 9 यायला पाहिजे. मग अशा कुठल्या कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा वर्ग केल्यानंतर तुम्हाला 9 मिळेल? मग थोडक्यात आपण काय करणार आहे? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9. यू टेक युअर स्क्वेअर रूट ऑफ 9. 9चा तुम्हाला वर्गमूळ घ्यायचा आहे, स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. म्हणजे कोणाकोणाचा वर्ग 9 आहे? तर आपल्याला माहिती आहे 3चा वर्ग 9 आहे. मग आणि कोणाचा वर्ग 9 आहे? राईट हिअर -3, 3 -3. सो 3चा वर्ग 9 वजा 3चा वर्ग सुद्धा 9. So there are 2 elements or 2 members of set C. Then last example here, example number 4. D in curly bracket Z such that Z is a multiple of 5 less than 30. म्हणजेच काय? 30 पेक्षा लहान असणारी 5च्या पटीतील संख्या. तुम्हाला माहिती आहे, I write here this. So that is a T is equal to 5च्या पटीतील सुरुवातीपासूनच्या संख्या. फर्स्ट नंबर इज 5. So I write here 5, then 10, 15, 20, 25. Can you write here 30? Not. Why? Because multiple of 5 less than 30, 5च्या पटीतील संख्या ही 30 पेक्षा लहान आहे. So that is our listing methods. So we see here some, if there are given example in rule methods, दिलेलं एक्झाम्पल जर रूल मेथड मध्ये असेल तर लिस्टिंग मेथड मध्ये कसं लिहायचं हे आपण पाहिलं. नाउ we share some other examples, but before this you write all this. Now we share some examples given on page number 3 in the form of table and fill in the blanks given in the following tables. तुम्हाला एका टेबलमध्ये पान नंबर 3 वरती, पेज नंबर 3 वरती एक टेबल दिलाय आणि त्या टेबलमध्ये काही उदाहरण दिले आणि त्या उदाहरणामध्ये काही रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. सो देअर आर गिवन इन दिस टेबल्स लिस्टिंग मेथड्स अँड रूल मेथड्स. इन लेफ्ट साइड्स देअर आर गिवन लिस्टिंग मेथड्स. डाव्या बाजूला तुम्हाला यादी पद्धत दिलेली आहे आणि त्याच यादी पद्धतीचं रूल मेथडनं तुम्हाला कन्व्हर्जन करून लिहायचं आहे. काही ठिकाणी रूल मेथड दिला आहे, लिस्टिंग मेथड लिहायचं आहे. काही ठिकाणी लिस्टिंग मेथड दिला, रूल मेथड तुम्हाला लिहायची आहे. सो देर आर गिवन फर्स्ट एक्झाम्पल इन बोथ मेथड्स. इन फर्स्ट मेथड्स, लिस्टिंग मेथड्स, A is equal to in curly bracket 2, 4, 6, 8, 10, 12, 14. So these are the numbers, even numbers. Which are numbers? Even numbers. And you write in the form of rule methods and there are given answer for this. So A is equal to in curly bracket x such that x is an even natural number but less than 15. म्हणजे इथं इवन नंबर्स आहेत, कुठपर्यंत आहेत? 14 पर्यंत आहेत, म्हणजे ते 15 पेक्षा लहान आहेत. दॅट इज द कंडिशन गिवन देअर. सो दिस इज अ गिवन फॉर्म. नाव इन सेकंड देर इज नो गिवन लिस्टिंग मेथड्स बट गिवन रूल मेथड्स. यादी पद्धत तुम्हाला दिलेलं नाही पण गुणधर्म पद्धत रूल मेथड दिलेला आहे आणि त्या रूल मेथडवरनं तुम्हाला लिस्टिंग मेथड लिहायचे. सो व्हॉट इज गिवन हिअर? सो बी इज इक्वल टू in curly bracket x such that x is a perfect square number. Perfect square numbers, पूर्ण वर्ग संख्या. But condition is that between 1 to 20
म्हणजे 1 ते 20 मधील 1 ते 20 मधील तुम्हाला काय करायचे, स्क्वेअर नंबर लिहायचे, परफेक्ट स्क्वेअर नंबर. सो आय राईट हिअर सम b is equal to in curly bracket. So which is the first numbers? We want here so between 1 to 20. So there is no 1. 1 आणि 20 यांच्या मधील संख्या लिहायची आहेत, म्हणजे 1 तर मला लिहायचं नाही, एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, पण यू डोंट राईट हिअर सम बिकॉज इट इज इन बिटवीन 1 to 20. सो 1 आणि 20 यांच्या मध्ये कुठली संख्या येते बघा. सो फर्स्ट नंबर इज square of 2, that is a 4. Then after square of 3, that is a 9. Then after square of 4, that is a 16. Then square of 5, 25. But we want only 1 to 20. So finish here. So b is equal to in curly brackets 4, 9, 16 bracket complete. So that is the listing methods. So this is second example. Now in third examples, you see here some C is equal to in curly bracket A, E, I, O, U. आता यादी पद्धत तुम्हाला दिली आहे, पण यादी पद्धतीमध्ये दिलेले घटक काय आहेत याचं नॉलेज आपल्याला माहित पाहिजे. थोडक्यात काय, इतर विषयांचं पण नॉलेज आपल्याला माहित पाहिजे, काही जनरल नॉलेज आपल्याला माहित पाहिजे, इतर विषयांचं नॉलेज पाहिजे. त्यासाठी आपलं वाचन वाढलं पाहिजे, वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करा, म्हणजे ही माहिती तुम्हाला मिळेल. इन थर्ड एक्झाम्पल C is equal to A, E, I, O, U. So these are the vowels in English alphabet. So I write here some C is equal to in curly bracket X such that X is O. What is this? Vowel. Vowel in English alphabet. This is English alphabet. So I write in rule methods. Now next examples D. This is given in rule methods. We write in the listing methods. So what is given here, sir? D is equal to in curly bracket Y such that Y is a color of in the rainbow. You know here sir, rainbow. Rainbow काय म्हणजे काय माहिती आहे? What is mean rainbow? That is a 7 colors. इंद्रधनुष्य. So you write here 7 colors. D is equal to in curly brackets. You know these colors. For the sequence colors, you write here one word Vibgors. I write here V I B G Y O R. So these are the 7 colors. V for violet, I for indigo, B for blue, G for green, Y for yellow, O for orange, and R for red. So these are the 7 colors in a rainbow. You write in the form of listing methods, one by one as like comma. The next example, P is equal to in curly bracket X such that X is an integer and -3 less than X less than 3. X काय इंटीजर आहे, पूर्णांक संख्या आहे. कुठून कुठेपर्यंत X हा -3 पेक्षा मोठा आहे आणि 3 पेक्षा लहान आहे, म्हणजे त्यांच्यामधील तुम्हाला इंटीजर लिहायचे. सो राईट हिअर सो P is equal to in curly bracket -3 after you write here so -2 -1 0 1 2. So these are the integers. These are the integers between -3 and 3. Now last example, M
is equal to in curly bracket 1, 8, 27, 64, 125. संख्या पहिल्याच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत. इट इज अ प्राईम नंबर, स्क्वेअर नंबर और क्यूब नंबर्स. सो विच दिस नंबर 1, 8, 27, 64, 125 दॅट इज द क्यूब नंबर्स. या संख्या कशा आहेत? घन संख्या. सो राईट हियर्स हाऊ टू राईट दिस. What is your letter M? M is equal to in curly bracket. You take a one letters. I write here see Y, so that Y is a cube of natural numbers. Y is a cube of natural number. So there is no condition because 1, 8, 27, 64, 125. After that dot. So all natural numbers. So you write here so Y such that Y is a cube of natural numbers. नैसर्गिक संख्यांचा घन आहे. Y काय? नैसर्गिक संख्यांचा घन. So as like you write the example given in listing methods you write in rule methods. म्हणजे एक लिस्टिंग मेथड मध्ये एखादं एक्झाम्पल दिलं असेल तर तुम्ही रूल मेथडने लिहू शकता आणि रूल मेथड मध्ये एखादं एक्झाम्पल दिलं असेल तर तुम्ही लिस्टिंग मेथड मध्ये लिहू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे? अशा पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवायचं आहे. बघा आपण आजच्या या घटकामध्ये काय पाहिलं? सेट म्हणजे काय आणि सेट लिहिण्याच्या पद्धती. सेट म्हणजे काय आणि सेट लिहिण्याच्या पद्धती. सो डेफिनेशन ऑफ सेट अँड मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सो वी सी हियर अँड इन प्रॅक्टिस सेट 1.1 there are given some examples. In that all examples you use listing methods and rule methods. So these are the simple. काही ठिकाणी तुम्हाला रूल मेथडची एक्झाम्पल दिलेत. काय करायचं आहे? रूल मेथडचं लिस्टिंग मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, लिस्टिंग मेथडचं रूल मेथड मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या घटकामध्ये सेट अँड हाऊ टू राईट सेट्स इन टू फॉर्म्स वी सी हियर. तुम्हाला हा भाग समजलेला असेलच, त्यामुळं प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्ही सोडवायला काय हरकत नाही. ओके.